हेलो एवरीवन, वेलकम टू आईएफएस। कैसे हो सारे दोस्तों? आज मैं आपको एक ऐसे एस्पिरेंट से मिलवाने वाला हूँ। जैसे कि आप सभी लोगों को पता है, महाराष्ट्र सेट का रिजल्ट आ चुका है। और वैसे ही एक ऐसे एस्पिरेंट जिन्होंने महाराष्ट्र सेट को अच्छे ही नंबर से क्वालिफाई किया है। तो मिलते हैं शिल्पा जी से। वेलकम शिल्पा जी। थैंक यू सर। ओके ओके। शिल्पा जी, अपने बारे में कुछ थोड़ा सा इंफॉर्मेशन आप हमारे एस्पिरेंट्स को देना चाहेंगे कि आपने कैसे स्टडी की, किस तरीके से शुरुआत करी है, और इस एग्जाम को क्वालिफिकेशन करने के लिए या क्वालिफाई करने के लिए आपने क्या एफर्ट्स लगाए हैं? ओके सर। माय सेल्फ शिल्पा स्वामी। आई लव इन इस्लामपुर। दे क्लास ज्वाइन किया था मार्च में। ओके ओके। ऑनलाइन। हाँ, रिकॉर्डिंग लेक्चर में आज रिकॉर्डिंग लेक्चर व्हिडिओ हमारे आईपास क्लासचे जे अच्छा, आप अ, मराठी हो? हो हाँ मराठी हाँ, आहे. ठीक है ठीक है, तो मराठी में ही आप बोलो, कोई दिक्कत नहीं है मुझे। हं. ऍक्च्युली म्हणजे मी ते आयपाचे सर जे सर भेटलेले हाँ। त्यांनी हे सांगितले म्हणजे कोर्स बद्दल माहिती सांगितली आणि जे शॉर्ट पिरियड मधला कोर्स होता मार्च पासून जून पर्यंतचा तो मी रेफर केला आणि ओके ओके। मार्च मध्ये एवढा रेफर केला नाही. पण मी फक्त 15 दिवसात 1 जून ते 15 जून स्टडी सेंटर जॉईन केलं आणि स्टडी सेंटरला कंटिन्युअस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत रेकॉर्डिंग लेक्चर ऑप्शन म्हणजे तुम्ही जे रेकॉर्डिंग लेक्चर ऑप्शन ठेवलेला आहे तो हाँ। खूप फायद्याचा आहे. कारण आपल्याला डेली रुटीन मध्ये कसं बाकीचे सगळे काम करून लेक्चर अटेंड करता येत नाही ना. ते रेकॉर्डिंग लेक्चरचा खूप फायदा झाला आणि प्लस तुमच्या नोट्स अतिशय उत्तम आहेत. म्हणजे प्रत्येक पॉइंट त्यातला कव्हर झालेला आहे नोट्स मधला आणि त्याचा बेनिफिट्स त्या क्वेश्चनवर म्हणजे प्रत्येक टॉपिकचे प्रत्येक क्वेश्चन्स आणि त्याच्या टेस्ट सिरीज त्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि क्लासेस अतिशय चांगले आहेत आयपासचे. म्हणजे माझ्या फ्रेंडनी 2 सुचवलेले क्लासेस जॉइन करा म्हणून, तर कुठले तर आयपासचे करा म्हणून सांगितलेले. त्यामुळे ते क्लासेस जॉइन केल्यामुळे मला खूप फायदा झाला त्याचा. ओके ओके. आता माझा नंतर एक क्वेश्चन आहे तुमच्याशी, की मग आता नेक्स्ट काय आहे तुमचं, म्हणजे काय थिंकिंग आहे, की तुम्हाला काय करायचं आहे? आता नेटचं प्रिपरेशन करणार. ओके ओके, नेटचे प्रिपरेशन. म्हणजे तुमची थिंकिंग काय आहे? म्हणजे तुम्हाला अकॅडमिक्समध्ये जायचं आहे, या फिर म्हणजे की रिसर्च फील्डमध्ये जायचं आहे? रिसर्चमध्ये. ओके ओके, रिसर्चमध्ये म्हणजे तुम्हाला पीएचडी करायचं आहे. ओके हो, ओके. हो. पी-एच-डी, टी-आर-एफ वगैरे. हा, खूप चांगलं आहे. मग आता माझा नंतर एक क्वेश्चन आहे, की तुम्ही ना हे कधी विचार केलं, की मला ह्याच फील्डमध्ये करायचं आहे, आणि खूप जास्त म्हणजे तुमचं कधी हे फोकस झाला? बिकॉज मला असं वाटते की तुमचं लग्न वगैरे झालंय. हो, हो. हो. हा, तर ॲक्चुअली मग हा, लग्नानंतर कसं तुम्ही हे डिसिजन घेतलंय आणि कसं स्टार्ट केलंय, ते मला थोडंसं तुम्ही सांगा. हा माझा तिसराच अटेम्प्ट होता. ओके पहिल्या अटेम्प्टमध्ये सेल्फ स्टडी केला. एक 10 मार्क्ससाठी माझं हे झालं आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 5 क्वेशन्स हे म्हणजे 5 मार्क्ससाठी माझे हे झालं म्हणजे ओके. कट ऑफ लागला. मग ह्यावेळी ठरवलं की क्लासेस तरी जॉइन करायचं नाही तर सेल्फ स्टडी फक्त फोकस सेटवरच करायचा म्हणून ठरवलं. मग मी कॉलेजला पण जॉइन आहे ओके इस्लामपूरमध्ये शुगर टेक्नॉलॉजीला. ते कॉलेजमधून एक 15 दिवसाची लीव्ह घेतली आणि तुमचे क्लासेस जॉइन करून म्हणजे ते टीचर्स पण खूप चांगले आहेत टीचिंग करणारे. अतिशय म्हणजे सुरुवातीपासून बेसिक थिंकिंग 11वी-12वी पासून आणि आमचा लाईफ सायन्स म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. मिक्सिंग आहे सगळ्या हा, सब्जेक्टचं. बिलकुल त्या बिलकुल. हां आणि सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात. तसं नेक्स्ट क्वेश्चन माझं, की तुम्ही कोणता सब्जेक्ट शिकवता तसं कॉलेजला? मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी म्हणजे तुमचं मास्टर्स मायक्रोबायोलॉजी मध्येच आहे का? ओके मायक्रोबायोलॉजी ओके. मधून झालं. खूप खूप छान. नेक्स्ट क्वेश्चन माझं, की तुम्ही जो फर्स्ट पार्ट ए होता महाराष्ट्र सेटमध्ये, ते कसं प्रिपेअर केलंय? म्हणजे प्रॅक्टिस मी तुमचं शेड्यूल काय होतं, प्रॅक्टिस शेड्यूल? म्हणजे आता घरी तरी सगळं काही सांभाळणं, आणि स्टडी पण करणं, आणि कॉलेजचं पण, जसं तुम्ही तर 15 डेजचं लीव घेतलं होतं, पण तरी पण कसं हे मॅनेज केलंय सगळं काही? माझी ऍक्च्युली मराठी मला थोडीशी इकडे तिकडे जाते, बिकॉज मी एमपीतला आहे, तर कोशिश करतोय मी. ऍक्च्युली 3 वर्षाचा मला लहान मुलगा पण आहे ओके आणि घरी सगळं बघून त्या मुलाचं बघून
ह्याच्या म्हणजे रात्रीचं एक 12-1 पर्यंत, सकाळी लवकर पहाटेचं आणि दिवसभर अभ्यासिका. टोटल 15 दिवसात क्लास म्हणजे नोट्स होत्या चांगल्या त्या. तुमचा आवाज कापातोय. ओके, हां. तुमचं म्हणजे स्टडी शेड्यूल काय होतं आणि तुम्ही जो स्टडी केलाय त्याच्यामध्ये PYQ हा. वगैरे तुम्ही कसं काय प्रिपरेशन केलंय, म्हणजे कोणती बुक कन केलंय या फिर म्हणजे काय सोर्स तुम्ही यूज केला होता? फर्स्ट पेपरचं म्हणजे एक माझ्याकडे 3 बुक होते. एक OSS करिअरचं म्हणजे ते पण मी रेफर करत होते. डायमाचं एक होतं आणि शशिकांत अन्नदाताचे, ते 3 बुक रेफर करून तुमचे जे प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर आहेत ते पण सगळे बघितले. म्हणजे इवन 2003 पासून 2024 पर्यंत सगळे सोडवून घेतलेले. म्हणजे 50% त्यातलेच क्वेश्चन असतात. हे जाणवलं मला ते. PYQचे प्लस आन्सर सगळी काढून घेतलीत आधी. कारण थोड्यांचे जे आहे ते आन्सर नाहीत ना त्याच्यामध्ये. हां, हां. ते आन्सर सगळे काढून घेऊन ते फक्त एक्झामच्या आधी 8 दिवस ते प्रिपरेशन केलं. आता तुमचं तरी IFSचं रेकॉर्डेड कोर्स होतं. तरी अगर कोणता पण विषयामध्ये तुम्हाला अगर कधी डाऊट असले तर मग ते तुम्ही कसं काय सॉल्व करत, म्हणजे काय तो एक्स्ट्रा? चॅनेल आहे IFSचं. त्या चॅनेलवर जाऊन जे ऍक्च्युली टीचिंगचं लेक्चर होतं ते मी कंडक्ट करत होते. ओके. ते नंतर बघायचे किंवा एखादी कन्सेप्ट नाही हे झाली तर ते नंतर बघत होते. ओके. सो हा. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. आणि देन लास्ट क्वेश्चन माझा, की तुम्ही किती मार्क्स तुम्हाला आले आणि कोणती कॅटेगरी होती तुमची? कॅटेगरी OBC होती. हा. आणि मार्क किती पडले तुम्हाला? 197. 197. कॉंग्रॅच्युलेशन. खूप छान मार्क्स आहे तुमचे. आणि तुम्हाला जो रिसर्च फील्डमध्ये जायचं आहे, नेक्स्ट तुमची CSR एक्झाम पण तशीच निघे. अगेन कॉंग्रॅच्युलेशन अँड देन थँक्यू. थँक यू सर. ओके, ओके.